नमस्कार, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे ST महामंडळ भरती संदर्भातला। तर पहा, ST महामंडळमध्ये 17,450 पदाची भरती होणार आहे असं ऑलरेडी जाहीर झालेलं आहे। 2 तारखेला ही भरती येणार होती असं पण सांगण्यात आलं होतं। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 2 तारखेला ऑफिशियल जाहिरात येईल असं सांगण्यात आलं होतं। सप्टेंबरमध्ये हे 17,450 पदाचं ही घोषणा झाली होती। ऑक्टोबर महिन्यामध्ये 2 तारखेपासून ऑफिशियल नोटिफिकेशन येईल। त्यानंतर मग 10 ते 15 तारखेपासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं। पण अद्यापही या भरतीच्या संदर्भात काही अपडेट आलेले नाही आहे। तर 2 तारीख होऊन गेली, आज 5 तारीख आहे। ST महामंडळ संदर्भामध्ये भरतीचा आणखीन काही अपडेट नाही आहे। तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तुमचे जे कागदपत्र आहेत ते सर्व जमा करायचे आहेत, कारण ही भरती येणार तर नक्कीच आहे। यामध्ये ऑलरेडी सांगितलं आहे की 30,000 या ठिकाणी मानधन असणार आहे प्रति महिना, पण कंत्राटी ही भरती घेतली जाईल असे या ठिकाणी ही पदे कंत्राटी असतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। पण 30,000 या ठिकाणी मानधन देण्यात येईल असं सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर पहा, तुम्हाला ही भरती जर द्यायची असेल, इच्छुक बरेच आहेत, जर जे कोणी देणार आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र असणार आहे। चालक पदासाठी आवश्यक असलेला अनुभवाचा दाखल्याचा नमुना जो आहे तो खूप गरजेचा आहे। तुम्ही जर चालक आहात तर चालकसाठी भरणार आहात, तर चालकसाठी भरणार असताल तर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव आहे तो या ठिकाणी 100% मागण्यात येईल। 2 वर्ष तो अनुभव तुम्हाला काय करायचा, तो दाखला तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी हा दाखला आहे। तर या ठिकाणी हा दाखला पूर्ण व्यवस्थित पाहून घ्या। यामध्ये तुम्हाला समजेल की कशा प्रकारे तुम्हाला अनुभवाचा दाखला जाईल, यामध्ये माहिती भरायची आहे। हा जर तुम्हाला PDF पाहिजे असेल, जे कोणी ST महामंडळ भरतीसाठी चालक पदासाठी फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी हा PDF पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा PDFच्या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन ठेवतो। त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊन हे PDF जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असते, त्या ठिकाणी येऊन तुम्ही घेऊ शकता। तर हा एक विहित नमुना आहे। तर यामध्ये पाहून घ्या माहिती। स्थळ तुम्ही कुठले आहेत भरायचं, त्यानंतर दिनांक, त्यानंतर तुमचं नाव जे काय असेल त्यामध्ये संपूर्ण नाव भरायचं आहे अवजड वाहन मालकाचे। पहा, एक महत्त्वाचं या ठिकाणी, तुम्हाला जर वाहन चालकसाठी जे तुम्ही हे फॉर्म भरणार आहात तर यासाठी तुम्हाला लायसन्स कंपल्सरी आहे। लायसन हे हेवी मोटार व्हेकलचं लागेल। ठीक आहे, हे लक्षात असू द्या, हेवी मोटार व्हेकलचं लायसन्स लागेल। लायसन्सचे वेगवेगळे प्रकार असतात, ज्यामध्ये आपलं 2 व्हीलर्स असेल, 3 व्हीलर असेल, हेवी असेल। ठीक आहे, तर ह्या सर्व मोटार व्हेकल्समध्ये तुम्हाला हेवी मोटार व्हेकलचं लायसन असणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर तुमचा तालुका, संपूर्ण नाव, जिल्हा वगैरे सर्व माहिती भरायची आहे। त्यानंतर या ठिकाणी काय विचारलेलं, पिनकोड प्रमाणित करते की श्री चालक उमेदवाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी भरायचं। त्यानंतर मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा, पिनकोड, माझ्या स्वतःच्या मालकीचे अवजड मालक, या ठिकाणी काय विचारले पहा, माझ्या स्वतःच्या मालकीचे अवजड माल वाहतूक ट्रॅकवर वाहन क्रमांक जे आहे, त्यानंतर मेकवर, दिनांक ते दिनांक पर्यंत एकूण, त्यानंतर वर्ष, इतक्या कालावधीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे। उदाहरणामध्ये तुम्ही 2024 पासून काम करताय तर 2025 पर्यंत केलं तर 1 वर्षाचा या ठिकाणी अनुभव असेल असं या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे माहिती। त्यानंतर पहा, तुमचा लायसन नंबर वगैरे या ठिकाणी भरावा लागेल। अवजड वाहन चालवण्याचा जो परवाना आहे त्याचा लायसन नंबर, त्यानंतर लायसन मिळाल्याचा दिनांक, त्यानंतर लायसन देणाऱ्याचा RTO, जो कोणत्या जिल्ह्यातला RTO आहे त्यातला ठिकाण, पत्ता वगैरे, त्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्याची तारीख, त्यानंतर परवाना नूतनीकरण, म्हणजेच तुम्ही त्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत का, रिन्यू वगैरे जे काय आहे का, तर ते पण त्या ठिकाणी, त्यानंतर बॅच क्रमांक, या ठिकाणी तुम्हाला अशी माहिती भरायची आहे। त्यानंतर पहा, नेक्स्टमध्ये पुढच्या पेजमध्ये आहे, माझ्याकडे काम करीत असल्या कालावधी त्याच्या हातून झालेल्या अपघाती बंदीचा तपशील। जर असं काही घडलं असेल तर ती गोष्ट तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मेन्शन करायची। त्या ठिकाणी स्वरूप काय आहे, कशामुळे झाला, काही कारण होतं का, किरकोळ होतं का, अपघाताचं कारण काय आहे, त्याला अपघातासाठी जबाबदार समोरचा होता व्यक्ती का तुम्ही होते, कोण होतं समोरचा होता, ह्या सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। जी की तुम्हाला फॉर्म हे जे आहे अनुभवाचा नमुना, त्यामध्ये तुम्हाला सर्व भरायचं। त्यानंतर पहा, माझ्याकडे चालकाचे काम करीत असताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा नैतिक किंवा अन्नपतनाचा गुन्हा घडलेला नाही आहे तुम्ही, तसेच त्यास मद्यपान व अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे कोणतेही व्यसन असल्याचे आढळले नाही। असल्यास त्याप्रमाणे नमूद करायचं, जे कोणी तुम्ही सेवन करत नसाल तर त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं। ठीक आहे, या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सेवन करता म्हणून तुम्ही नमूद करू नका। ठीक आहे, सेवन करत असाल ते या ठिकाणी तुम्ही नमूद करताय तर ही तुमची चूक आहे। ठीक आहे,
उमेदवाराची स्वाक्षरी वगैरे या ठिकाणी तुम्हाला करायचे, अवजड वाहन मालकीचे स्वाक्षरी जी कोणी आहे, त्यानंतर राजपत्रित अधिकारी शिफारस या ठिकाणी चालक पदासाठी वर नमूद केलेले उमेदवार अवजड वाहन चालकीस दाखला देणारे मालक या दोघांनाही मी स्वतः ओळखला असल्यामुळे सदरचा अनुभव दाखल्यास शिफारस देत आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर राजपत्रित अधिकारी लोकप्रतिनिधीची स्वाक्षरी व तारीख या ठिकाणी होऊन तुमचा जो आहे अनुभवाचा प्रमाणपत्र या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण होईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर नाव, हुद्दा, राहणार, तालुका, जिल्हा या ठिकाणी एक शिफारस जवळ पहा, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यानंतर अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, राजपत्रित अधिकारी यापैकी कोणाही एकाची शिफारस चालते। एवढ्यापैकी पहा कोणाची एकाची शिफारस चालते, या ठिकाणी तुमचं पूर्ण होऊन जाईल। अशा प्रकारचं हे एक माहिती आहे। बरेच मला विद्यार्थी होते म्हणजे बरेच जण आहेत, काही कमेंट करतात, काही जण डायरेक्टली मेसेज करता येतं की हे जे आहे वाहन चालकाची त्यानंतर कंडक्टर ड्रायव्हर जे काय आहे याची भरती येणार आहे, तर त्याच्यामध्ये अनुभव जो विचारला आहे 2 वर्षाचा, तर त्या 2 वर्षाचा अनुभव संदर्भामध्ये मला बरेच कमेंट येत होते, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा पहिली वेळेस आला असेल तर, आणि जे कोणी एस-टी महामंडळ भरतीमध्ये तुम्ही तयारी करत आहात त्यांना पण हे शेअर करा। त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे, अनुभवाचं जे आहे त्यांच्यासाठी हे विहित नमुना आहे, त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तर नक्कीच त्यांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।